मित्रांनो नमस्कार. नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची 26 ऑगस्ट 2025 रोजी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील जे नागरिक आहेत अशा नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या काही विविध योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविल्या जातात त्यांचा लाभ मिळण्यासाठी जे आवश्यक असलेली त्यांची ओळखपत्रे आहेत, शासकीय प्रमाणपत्रे आहेत व विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून त्यांना त्या विविध योजनांचा लाभ मिळावा या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे, जो विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा मित्रांनो, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मान्यताही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता येणार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की भटक्या जमाती आणि विमुक्त जाती म्हणजे नेमकी काय आहे. तर 1871 साली ब्रिटिश सरकारने काही जमातींना गुन्हेगार म्हणून जाहीर केले होते. स्वातंत्र्यानंतर 1952 साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजे मुक्त झालेल्या म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे भटक्या जमाती म्हणजे अशा समाज घटकांचा समूह की जे पारंपरिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता फिरत्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात. महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाची संख्या लक्षणीय असून त्यांच्या भटक्या जीवनशैलीमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीची आवश्यकता होती. मित्रांनो, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणण्यात येणार आहे. मित्रांनो, केवळ घोषणापत्रावर आधारित जातीचे दाखले दिल्यास किंवा मग ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र ग्राह्य मानून जातीचे दाखले दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग यापुढे याबाबत स्थानिक पातळीवर जात प्रमाणपत्र निर्गमित करणारे सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांची खात्री झाल्यावरच तसेच जातीची स्थानिक पातळीवरील चौकशीद्वारे खात्री करूनच जातीचे दाखले निर्गमित करण्यात येतील. मित्रांनो, ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी गावात व नागरी भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय या लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठीही शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजना, शिष्यवृत्ती योजना, ॲग्रिस्टॅग अंतर्गत फार्मर ID, एकत्रित आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, PM किसान व इतर कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाईल. मित्रांनो, या सर्व बाबींचे समन्वयन व सनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी पुरस्कार अभियान देखील राबवण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणारे गाव, तालुका, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा यांना राज्य पातळीवर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एकंदरीत मित्रांनो, हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे असाच या निर्णयामागचा स्पष्ट उद्देश आहे. तरी मित्रांनो, हा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी घेतलेला हा निर्णय खरोखरच अतिशय महत्त्वाचा आहे, स्वागतार्ह असा हा निर्णय आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.